नाशिक पोलीस सध्या स्ट्रीट पोलिसिंगच्या ऐवजी सोशल पोलिसिंगवर जास्त भर देतात। त्यातच मागील वर्षीच्या तुलनेत यंदा गुन्ह्यांचं प्रमाण कमी झाल्याचा दावाही पोलिसांकडून केला जातोय। मात्र गुन्हे जरी कमी झाले असले तरी कमी झालेल्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस अपयशी ठरतायत। वाहन जाळपोळ, तोडफोड, 2016च्या सुरुवातीला सुरू झालेलं खुनाचं सत्र अशा एक ना अनेक कारणानं नाशिक शहर गुन्हेगारांची राजधानी बनले की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती। सर्वसामान्य नागरिकांवर गावगुंडांची दहशत कायमच जाणवत होती। पोलिसांना गुन्हेगारांची नस सापडत नसल्यानं मोकाट गुन्हेगारांकडून पोलिसांनाच आव्हान देण्याचे प्रकार सुरू होते। मात्र 2016च्या वर्षाअखेरपर्यंत पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली। 2015च्या तुलनेत 2016मध्ये 120हून अधिक गुन्हे कमी झाल्याचा दावा पोलिसांकडून केला जातोय। जे कन्व्हिक्शनचं जे प्रमाण आहे नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातलं ते पूर्ण राज्यामध्ये एक नंबरला आहे। सर्वात जास्त कन्व्हिक्शन रेट जो आहे तो नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाचा आहे। टोटल 39% गुन्ह्यांमध्ये आरोपींना आपण शिक्षा लावलेली आहे। शहरातील गुन्हे कमी झाले असले तरी गुन्ह्यांची उकल होत नसल्याचं पोलिसांचीच आकडेवारी सांगतेय। मात्र आधीच नाव खराब झाल्यामुळे नाशिक पोलिसांनी प्रतिमा सुधारण्यावर भर दिलाय। स्ट्रीट पोलिसिंग सोबतच जॉगिंग स्पर्धा, क्रिकेट मॅच, सामाजिक कार्यक्रम असं सोशल पोलिसिंगही नाशिकमध्ये सुरू झालंय। मात्र पोलीस गुन्हाच दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप नाशिककरांनी केलाय। पोलीस दलाने जे काही त्यांचं काम सुरक्षेचं काम आहे, जे काही गुन्ह्यांचा तपास करायचं काम आहे त्या कामावर पूर्ण त्यांनी लक्ष केलं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता किंवा कुठल्याही दबावाला बळी न पडता सगळ्या गुन्ह्यांचा तपास सारखाच केला पाहिजे आणि प्रत्येक नागरिकाची तक्रार रजिस्टर झाली पाहिजे। नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावर शहरातील गुन्हेगारी कमी झाली आहे। ही पोलिसांसाठी सकारात्मक बाब असली तरी खबऱ्यांचं जाळं विणण्यात खात्यांतर्गत गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिसांनी लक्ष दिलं पाहिजे, तरच निवडणुका शांततेत पार पडतील। अन्यथा निवडणुकीच्या काळात आणि निवडणुकीनंतरही गुन्हेगारी डोकं वर काढल्याशिवाय राहणार नाही। मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।